ऋणमुक्तेश्वर भगवंताचं दर्शन या ठिकाणी आम्ही घेत आहोत। सोबत आहेत गहिनाथजी महाराज अडाव, इकडे आहेत विशाल महाराज, आमचे वाहन चालक रामकिसन पाटील तनपुरे, तिकडे आहेत रामायणाचार्य आणि नंदकिशोर महाराज खरात। श्लोक म्हण बाळा काही कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। डोळे पण लावा। तुम्ही आजपर्यंत जी काही रस्त्याने सेवा घेतली त्या सगळ्या सेवेच्या ऋणातून आपण आता या ठिकाणी मुक्त होत आहात। राम कृष्ण हरी। स्वामीजी सुंदर प्रकारचं मंदिर आहे या ठिकाणी। इकडे सुंदर स्थान आहे। चला सर्व ऋणमुक्तेश्वर भगवान या ठिकाणी धान्य डाळ अर्पण करण्याचं महत्त्व आहे। जे परिक्रमेमध्ये आपण आणि अन्न सेवन करतो त्या ऋणातून उतराई होण्याकरता ऋणमुक्तेश्वरला या ठिकाणी यावं लागतं। आहेत महाराज या ठिकाणी। नर्मदेश्वर ऋणमुक्तेश्वर भगवान की जय। सबिंदु सिंधु सुस्खलत तरंग भंगरंजितम द्विशत सुपाप जात जात कारिवारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीति हरि वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। नर्मदे हर। आज आम्ही यात्रेचा समारोप आमच्या नर्मदा परिक्रमेचा होऊन या ठिकाणी ऋणमुक्तेश्वरला यावं लागतं असा नियम आहे। या ऋणमुक्तेश्वरला येऊन या ठिकाणी भगवंताच्या चरणी काहीतरी डाळ वगैरे अर्पण करून असं बोलावं लागतं की आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी अन्नदान दिलं आहे, आम्हाला कोणी काही दान दिलं असेल त्या सर्व ऋणातून मुक्त होण्याकरता या ऋणमुक्तेश्वरला येऊन डाळ असणारी अर्पण करावं लागते आणि या सर्व ऋणातून मुक्त करण्याकरता भगवंताला विनंती करावं लागते। तेव्हा आपण सर्व ऋणातून मुक्त होऊ शकतो भगवंताच्या कृपेने। असं या ऋणमुक्तेश्वराचं या ठिकाणी असं विधी आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही ऋणमुक्तेश्वरला आलोय। आज विशेष आनंद असा आहे की नर्मदा परिक्रमा करत असताना नेमावरमध्ये सर्व महाराज मंडळी, मग भगवानजी शास्त्री असतील, राजू महाराज, हरिभक्तीपरायण रामायणाचार्य नंदकिशोरजी महाराज खरात, त्याचप्रमाणे श्रीहरी महाराज वाकचौरे आणि ऋषिकेश महाराज वाकचौरे अशी सर्व मंडळी नेमावरमध्ये सुद्धा भेटते। आणि आज या ठिकाणी आम्हाला घेण्याकरता हरिभक्तीपरायण रामायणाचार्य नंदकिशोरजी महाराज खरात आणि ड्रायव्हर असणारे आमचे रामकिसन भाऊ तनपुरे थेट आपल्या नेवाशाहून या ठिकाणी ओंकारेश्वरवर आम्हाला घेण्याकरता आलेत। आणि आता इथून पुढे आमचा प्रवास पुढे महाराष्ट्राकडे सुरू होणार आहे अजून 1-1.5 तासामध्ये। आणि ऋणमुक्तेश्वर करून पुढे ही पूर्ण परिक्रमा मानधाता परिक्रमा करायची आणि मानधाता परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर भोजन करून गाडीमध्ये बसून महाराष्ट्राकडे प्रवास सुरू होईल। नर्मदे हर। नर्मदे हर। के लिए 10 रुपए की ले लो 10 रुपए का है बोट में डाल दो। वो अमर पीछे लगी है। परिक्रमावासी आलेली आहेत। झाली का पूर्ण परिक्रमा? हो गई? बहुत अच्छा। 108 दिनों में 108 हमारी 110 दिन में हो गई। 100 दिन में। 100 दिन में।